25 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक काकड, पोलीस शिपाई नितीन पवार, पोलीस शिपाई कुणाल पचलोरे असे पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना ते गौरी पटांगण गंगाघाट येथे आले. तिथे त्यांना 3 इसम संशयास्पदरित्या विना नंबर प्लेटची मोपेड मोटरसायकल घेऊन जाताना दिसले. पोलीस पथकाने त्यांना थांबण्याची विनंती केली असता ते पळून जाऊ लागल्याने पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना काही अंतरावर शिताफीने थांबवले. त्यानंतर त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव मोबिन शेख मेहमूद, वय वर्ष 23, राहणार आयशानगर मालेगाव, समीर शाह अख्तर शाह, वय वर्ष 19, राहणार प्रबुद्धनगर मालेगाव, मोईन हुसेन शेख, वय वर्ष 27, राहणार मनमाड नांदगाव रोड, कीर्तिनगर मनमाड असं सांगितले. त्यांना त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल बाबत विचारले असता त्यांनी माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिली. मोटारसायकलचे कोणतेही कागदपत्र सादर केले नाहीत म्हणून त्यांना पंचवटी पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता नमूद मोटारसायकल त्यांनी भाजी मार्केट दिंडोरी रोड येथून चोरली असल्याचं सांगितले. त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याचा अभिलेख तपासला असता नमूद मोटारसायकल ही चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी पंचवटी, ओझर, शहापूर, ठाणे येथून वेगवेगळ्या कंपनीच्या मोटारसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यातील मोईन हुसेन शेख, वय वर्ष 27, राहणार मनमाड नांदगाव रोड, कीर्तिनगर यांच्याकडून त्याचे राहत्या घराजवळून नमूद किमतीच्या मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. सदरची कामगिरी संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर, किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1, नितीन जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक नंदन बगाडे, पंचवटी पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित केदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक काकड, पोलीस हवालदार अनिल गुंबाडे, पोलीस हवालदार दीपक नाईक, पोलीस हवालदार कैलास शिंदे, महेश नांदुर्डीकर, पोलीस नाईक निलेश भोईर, संदीप मालसाने, जयवंत लोणारे, राकेश शिंदे, घनश्याम महाले, पोलीस शिपाई घनश्याम महाले, पोलीस शिपाई विष्णू जाधव, वैभव फदेशी, नितीन पवार, कुणाल पचलोरे, गोरख साबळे यांनी संयुक्तिकरित्या केली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक काकड करत आहेत. स्टार न्यूज प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज नाशिक.